आज रविवार असल्यामुळे सकाळी उठून असाइनमेंट इथं बसलेलो. तेवढ्यात पवनदा म्हणला जाऊन या चल जरा बाहेरनं. तिथं आम्ही गेलतो कलानिकेतन मध्ये प्रदर्शन बघायला. आज जाऊन पहिल्यांदाच बघतोय तर बिना मुडक्याची बाई होती. जाऊन बघतोय तर आज गर्दी मावना. कलानिकेतनच्या पोरांनी काढलेल्या चित्रांचं होतं इथं प्रदर्शन. जाऊन बघतोय तर 3D बिडी अशी टॉपची चित्र काढून ठेवलेली. थोड्या भेटला क्रांतिराज. पवनदा विचारायला लागला त्याला कशी चित्र काढल्यात, काय काय केलंय, असं कुठनं सुचतंय यासनी. पुढे जाऊन बघतोय तर अशी माणसांची बी चित्र काढलेली. तेवढ्या गावलं पवनदाला पुस्तक काढलेली चित्र बघायला सोडून इथं चित्र का काढाय नाही विचारत बसलाय. बघून झाल्यावर आता म्हटलं जायचं मॅचला. आम्ही जायच्या आधीच एक वेतानं गोल मारलेली. आज मॅच होती वेता तालीम आणि पाटाखालील बच्ची. वेताच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काका वाटाल तर पेप्स्या. तेवढा झाला हाफ टाइम आणि हाफ टाइम नंतर दोन्ही टीमा पडल्या लगेच बाहेर. तेवढा झाला हँड दिला दणका. जरा कमी नाही तर गोलच होती. तेवढ्यात वेताळा अनेक चान्स गावलेला. तो चान्स हुकला जरासा. तो दणका बसला असता तर 100 गोल होती. तेवढ्यात झालं डॉगेश बाईंचं आगमन. जरासा गेम थांबविला. तेवढ्यात वेताळा मिळाली पेनाल्टी आणि पेनाल्टी मिळाल्यावर दिला दणका. वेतानं मग 2-0 मारली मॅच आणि आज वेताचं मग सिनियर टीम मध्ये झालं.